सामना झाला तो आर्नब 11 या संघाने जिंकला। दुसरा सामना कोण होता याच्यानंतर होणारा सामना प्रतीक 11 गोरेगाव आणि वैष्णवी कोलाड या संघाच्या दरम्यान होईल। बॉलरचं नाव राजा आणि स्ट्राईकला आहे तो योगेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विजय। पाहूया 4 षटकांचा सामना असेल आणि पहिला षटक घेऊन येत आहे तो राजा मुंडेवाडी संघाकडून। पहिला चेंडू आणि त्याला सामोरे जाईल तो योगेश आणि सुंदर चेंडू। योगेशला काही समजलं नाही, निर्धाव चेंडूची येथे सांगता होते। राजाचा पुढील चेंडू आणि त्याला पुन्हा एकदा सामोरे जाईल तो पहिल संघाचा योगेश। पाहूया योगेश आपल्या संघासाठी किती धावा करतोय। दुसरा चेंडूचा आणि या मात्र चेंडूचा पुरेपूर फायदा घेत षटकार। धन्यवाद डीजे। अशा तऱ्हेने योगेशचं खातं उघडतंय 6 धावाने, पर्यायाने संघाचे 6 धावा, बिनबाद 6। दुसऱ्या चेंडूवर सुंदर षटकाराने खातं खोललं ते योगेशने। राजाचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्याला सामोरे जाईल तो योगेश। योगेश आणि हा देखील तटवलेला चेंडू, परंतु आणि झेल सुटतोय आणि ही 1 धाव। या 1 धाव संख्येवर संघाची धाव संख्या होते ती 7 धावा, बिनबाद 7। मुंडेवाडीच्या खेळाडूकडून हा झेल सुटतोय आणि या चेंडूवर 1 धाव घेण्यात योगेशला यश आलं आणि आता प्रथम स्ट्राईकला येत आहे तो विजय। विजय राजाच्या पुढील चेंडूला सामोरे जाईल तो प्रथम स्ट्राईकला आलेला विजय। पाहूया राजाचा पुढील चेंडू विजयसाठी आणि हा मात्र रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू जातोय तो आणि धाव संख्या स्थिर कायम 7 धावा। पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार योगेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। राजाचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल तो विजय आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढला तो विजयने आणि या चेंडूवर मात्र 1 धाव घेण्यात आणि आपलं खातं खोलण्यात यश आलं ते विजयला आणि या 1 धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या होती ती 8 धावा, बिनबाद 8। पहिलं षटक प्रगतीपथावर आणि आता शेवटचा चेंडू राजाच्या ओव्हरमधील। पाहूया आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो योगेश। योगेश आणि हा मात्र लेग साईडला तटवलेला चेंडू आणि या चेंडूवर 4 धावा घेण्यात यश आलं ते योगेशला आणि षटक संपतंय। धन्यवाद डीजे। पहिला दिनेश हरवणकर साहेब येथे आलेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे, त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल इथं। दिनेश हरवणकर साहेब। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 12 धावा। योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला। एक साधासा झेल मुंडेवाडीच्या खेळाडूंनी सोडला, आता तो झेल त्यांना कितपत महाग पडतोय तर आपल्याला पुढील 3 षटकामध्ये पाहायला मिळेल। सुंदर फलंदाजी करतोय तो योगेश। योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 11 धावांची खेळी पाहायला मिळाली। दिनेश हरवणकर साहेब यांचं विभाग प्रमुख संजय पवार साहेब यांचं स्वागत होतंय। हा फिरवलं ना। बॉलरचं नाव मुंडेवाडीचे खेळाडू
तसेच दिनेश हरवणकर साहेब यांचं स्वागत होते. बॉलर्स नेम सुजित मुजीब मुजीब मुजीर मुजीर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येईल मुंडेवाडी संघाकडून आणि त्याला सामोरे जातोय तो विजय. आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढला आणि ह्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश आलं. पुन्हा एकदा विजयला आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो योगेश. मुजीरचा पुढील चेंडूचा सामना करेल. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आपल्याला योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एक झेली त्याचा जीवदान मिळालं. पाहूया मुजीरचा पुढील चेंडू आणि त्याला सामोरे जाते योगेश आणि हा मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू म्हणावा लागेल मुजीरचा. या ठिकाणी केतन बामनोलकर साहेब या आलेले आहेत, गोरेगाव विभागाचे युवा सेनेचे अध्यक्ष. त्यांनी इकडे यायचं स्टेजवरती, त्यांचं स्वागत केलं जाईल. साहेब स्टेजवरती यायचं आहे. मुजीरचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्याला सामोरे जातोय तो योगेश. योगेश आपल्या संघासाठी किती धावा गोला करतोय आणि हा मात्र लेग साइडला तटवलेला चेंडू आणि हा देखील झेल सुटतोय. अशा तऱ्हेने दोन जीवदान आपल्याला मिळाले पाहायला योगेशला. या दोन धाव संख्येबरोबरच संघाची धाव संख्या होते ती 15 धावा. बिन बाद 15 धावा. मुजीरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेशसाठी. योगेश 13 धावांवर खेळतोय आणि हा मात्र सुंदर रिव्हर्स शॉट आणि 4 धावा भेटतात योगेशला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. धन्यवाद टीचे. आणि या 4 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. फर्स्ट एड जा, दोन्ही पण जा, घेऊन जा, दोन्ही पण घेऊन. तो पण त्याच्यामध्ये आहे बघ, हे तुझ्या ह्याच्यात आहे बघ, नाही फोडलेला. जा ना, दोघे पण घेऊन जा, दोन्ही पण नाही. अशा तऱ्हेने दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 19. राजाच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला 12 धावा घेण्यात यश आलं ते या दोन फलंदाजांना. आणि दुसरं षटक चालू आहे. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. या 4 चेंडूवरती 7 धावा घेण्यात यश आलंय ते पहिलच्या खेळाडूंना. अशा तऱ्हेने दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती बिनबाद 19. स्ट्राईकला आलेला योगेश आणि विजय अजून देखील मैदानात. योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 17 धावांची खेळी पाहायला मिळाली. विजय मात्र योगेशला स्ट्राईक देऊन नॉन स्ट्राईकला येऊन योगेशच्या बॅटिंगचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया अजून दुसऱ्या षटकातील 2 चेंडू आणि पुढील 2 षटकं बाकी. यानंतर होणारा पुढील सामना गोरेगाव आणि वैष्णवी कोलाड या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो, जर आपण इथे उपस्थित असाल तर कृपया स्टेजवर यावं. प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव विरुद्ध वैष्णवी कोलाड यानंतर होणारा फर्स्ट राऊंडचा चौथा सामना. हॅलो, रोशन धसाडे जर कुठं असतील तर त्यांनी कृपया पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. चला, सामना झाला असेल तर लवकर सामना चालू करा.
सकाळी उशिरा सामने चालू झालेत. आपल्याला अजून आजच फायनल आणि सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे आहेत. योगेशच्या बॅटमधून आत्ताच आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. या 4 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 19. मुजीरचा पुढील चेंडू आणि त्याला पुन्हा एकदा सामोरे जाईल तो योगेश वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय आणि हा मात्र लेग साईडला तडवलेला चेंडू आणि तिसरं जीवदान भेटतंय ते पुन्हा एकदा योगेशला आणि या 2 धावा घेण्यात यश येत आहे ते पहिलच्या खेळाडूंना. अशा तऱ्हेनं 2 धावाने धावसंख्येत वाढ होते ती 21 धावा. बिनबाद 21. मुशीरचा पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा त्याला सामोरे जाईल तो योगेश आणि हा मात्र फुलटॉस चेंडू योगेशला काही समजला नाही आणि निर्धाव चेंडूचे इथे सांगता होते. या निर्धाव चेंडू बरोबर षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 21. पहिल्या षटकात आपल्याला 12 धावा घेण्यात यश आलं ते मुंडेवाडी संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे तो. गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम शादाब. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे तो मुंडेवाडी संघाकडून शादाब आणि आता स्ट्राईकला आहे तो विजय. अतिशय संयमी खेळी, फक्त स्ट्राईक देण्याचं काम केलं विजयने योगेशला आणि योगेशने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो विजय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 21. आता मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील जर आपल्याला 50च्या आसपास धावसंख्या बनवायची असेल तर. पाहूया शादाबचा पहिला चेंडू आणि त्याला सामोरे जाईल तो विजय आणि हा टप्प्याचा चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश आलं पुन्हा एकदा विजयला आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला दिली ती योगेशकडं. योगेशची सुंदर फलंदाजी आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मारण्यात यश आलंय ते योगेशला. असे एकंदरीत 19 धावांवर खेळतोय योगेश. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 22. शादाबचा दुसरा चेंडू आणि त्याला सामोरे जाईल तो योगेश. पंचांना मी विनंती करतो की सामने जरा फास्ट खेळवायचे आहेत. शादाबचा पुढील चेंडू योगेशसाठी आणि हा मात्र ऑफ साइडला तडवण्याचा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर कायम बिनबाद 22. शादाबचा पुढील चेंडू योगेशसाठी. पाहूया योगेश आणि हा मात्र योगेशच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार. आणि या 7 धावसंख्येबरोबरच
धन्यवाद डीजे. या 6 धावसंख्येवर संघाची धावसंख्या 6 ने वाढते, होते 28. बिन बाद 28. शादाबचा पुढील चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू. शादाबचा पुढील चेंडू योगेश साठी. योगेश आणि हा मात्र लेग साइडला तटवला चेंडू. सुंदर आणि या 4 धावा. धन्यवाद डीजे. आणि या 4 धावसंख्येबरोबर पहिल्या संघाची धावसंख्या होते ती बिन बाद 32 धावा. तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. शादाबचा पुढील चेंडू योगेश साठी. नाही, एक डॉट गेला ना मगाशी, सॉरी. आणि हा मात्र योगेशच्या बॅट मधून निघालेला षटकार आणि अशा तऱ्हेने षटक संपते. आणि या 7 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते ती बिन बाद 38. शेवटचं षटक. धन्यवाद डीजे. अशा तऱ्हेने 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या संघाची धावसंख्या होते ती बिन बाद 38 धावा. 38 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती मुंडेवाडी संघाची. आतापर्यंत एकही निर्धाव चेंडू 3 गोलंदाजांनी 3 षटक टाकले, परंतु एकही निर्धाव चेंडू त्यांनी दिला नाही. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक असणार आहे. पाहूया मुंडेवाडी संघाकडून शेवटचं षटक घेऊन येते हॅलो एक 10 मिनिटात येतो मी. हो येतो थांब. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव काय, खेळाडू पाठवत नाही एक्स्ट्रा. मनोज. शेवटचं षटक मुंडेवाडी संघाकडून घेऊन येत आहे तो मनोज. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो विजय. विजय आतापर्यंत 3 धावांवर खेळतोय. मनोजचा पहिला चेंडू आणि हा मात्र लेग साइडला तट. अंपरनी नो आणि यात 2 धावा आणि नो आणि ह्यात सॉरी 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि विजय मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यात 3 धावा आणि 1 नो अशा अवांतरित 4 धावा. आणि पुढील फ्री हिट असणार आहे जर्कचा दिला. 4 धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते ती 45 धावा, सॉरी 42 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. आणि या पहिल्या चेंडूवर मात्र 3 आणि 1 नो अशा अवांतरित 4 धावा पहिल्या संघाला. या 4 धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. त्यालाच कंटिन्यू करतो सागर. आणि आता ते षटक पुढे चालू ठेवण्यासाठी येतोय तो सागर पाशीलकर. शेवटला घ्या सागरचा. आणि आता स्ट्राईकला आलाय तो योगेश. योगेश आतापर्यंत 30 धावांवर खेळतोय. सागरचा पहिला चेंडू आणि त्याला सामोरे जातोय तो योगेश. आणि हा मात्र लेग साइडला तटवलेला चेंडू आणि या मात्र 4 धावा. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 46 धावा. धन्यवाद डीजे.
सुंदर फलंदाजी योगेशची आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 39 धावांवर खेळतोय. सुंदर फलंदाजी योगेशची. आणि आता सागरचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्याला सामोरे जाईल तो योगेश. आणि पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. या 7 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 52 धावा. आतापर्यंत एकही खेळाडूला बाद करण्यात यश नाही आलं ते मुंडेवाडी संघाला. बिनबाद 52 धावा. योगेशचा पुढील चेंडू आणि सागरचा पुढील चेंडू आणि या 2 धावा घेण्यात यश आलं पुन्हा एकदा योगेशला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 54 धावा. बिनबाद 54. योगेशला वैयक्तिक 47 धावांवर खेळतो योगेश. अर्धशतकासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे योगेशला. आणि अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आपलं अर्धशतक पूर्ण करतो का योगेश. आणि हा मात्र लेग साइडला 7 षटकार. अशा तऱ्हेने योगेशचे अर्धशतक इथं पूर्ण होते. सुंदर फलंदाजी. वेल डन योगेश. धन्यवाद डीजे. समीर मांडवकर यांच्याकडून योगेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर फलंदाजी योगेशची अर्धशतकासाठी. वैयक्तिक 53 धावांवर खेळतो योगेश. आणि संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 60 धावा. सागरचा पुढील चेंडू योगेशसाठी. हा देखील लेग साइडला तटवला चेंडू आणि 4. योगेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. अशा तऱ्हेने धन्यवाद डीजे. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 64. शेवटचा चेंडू शिल्लक सागरचा. आणि हा मात्र व्हाईट चेंडू. पहिल्यांदा या इनिंग मध्ये व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सागर आपल्या संघासाठी अजून किती धावा गोळा करतोय तो. 65 धावा आतापर्यंत पहिल्या संघाच्या. आणि शेवटचा चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू काढण्यात यश आलं ते सागरला. अशा तऱ्हेनं पहिलं इनिंग संपते. पहिल्या संघानं बिनबाद 65 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. विजयासाठी मुंडेवाडी संघाला 66 धावांची आवश्यकता असेल 4 षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये सागरच्या 23 धावा घेण्यात यश आलं. सुंदर फलंदाजी योगेशची. 53 धावा करून योगेश 57 धावा 57 धावा वैयक्तिक सागरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. या सागरच्या योगेशच्या ना 66 बिन 20 चेंडू 57 धावा 5 षटकार आणि 5 चौकार आपल्याला योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सुंदर फलंदाजी. एकही विकेट न गमावता 65 धावांची या 2 फलंदाजांनी खेळी केली. आणि विजयासाठी 66 धावांचं आव्हान दिलंय ते मुंडेवाडी संघाला. बॉलिंग चांगली होती. राजा 4 दिवसांच्या या मॅचेस मध्ये आपल्याला पहिल्यांदाच योगेशच्या बॅटमधून अर्धशतक झालं होतं. दुसऱ्यांदा योगेशच्या बॅटमधून आपल्याला हे अर्धशतक पाहायला मिळालं. इथं 2 काल एकच झाले ना. सनीच्या दुसरा अर्धशतक. ओके. असोसिएशन पॅकर्स मधून सनी गुलगुले यांच्या बॅटमधून एक आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं होतं. 113 धावांची खेळी झाली होती 5 षटकामध्ये. आणि आज मात्र योगेशच्या बॅटमधून आपल्याला हे अर्धशतक पाहायला मिळालं.
20 बॉल 57 धावा, 5 षटकार आणि 5 चौकार त्याच्यात सामील होते. पहेल संघाला मी विनंती करतो की त्याने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मुंडेवाडी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात. तेच नाव नाही सांगितलं अजून. हे पैसे द्यायचे हेलो, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. आज का फाइनल डे क्रिकेटचे भगवे वादळ न्यू चैंपियन बॉयज क्रिकेट क्लब तलेगांव आयोजित युवा सेना चषक 2021. आज के दिन का यह फाइनल डेज चलता हुआ मुकाबला मुंडेवाड़ी वर्सेस समृद्धि 11 पहल. नॉट आउट पारी खेली यहाँ पर कोलाड और गोरेगांव. दोनों टीम के कप्तान जहां किधर भी हो प्लीज टॉस बॉक्स में आ जाइए. अगला होने वाला मुकाबला तो चलता हुआ मुकाबला है पहल और मुंडेवाड़ी. जीत के लिए मुंडेवाड़ी को 65 रन का टारगेट, 66 रन का टारगेट 24 गेंदों में एक हाई टारगेट है. देखते हैं आज के टूर्नामेंट का फाइनल डे ये भगवा चषक किसके नाम पे जाता है. अंपायर्स वक्त की पाबंदी लगाए प्लीज. बहुत से मुकाबले अभी भी खेलने बाकी है. वैष्णवी कोलाड का कप्तान जहां किधर भी हो प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाइए. वैष्णवी कोलाड 66 रन का टारगेट लेते हुए पहल की फील्डिंग सचती हुई खुद कप्तान. शायद गेंदबाजी का भार संभालेंगे रोहित गमरे, एक उभरता हुआ गेंदबाज लोनेर विभाग से. शादाब बल्लेबाजी के लिए और नॉन स्ट्राइक एंड पे रिजवान. शादाब और रिजवान गेंदबाजी का भार संभालेंगे. रोहित गमरे तेज तर्रार गेंदबाज रोहित. शादाब इनिंग की शुरुआत करेंगे. शादाब टारगेट 66 रन का. रोहित गमरे राइट आर्म राउंड विकेट. पहली गेंद 7-8 कदमों का रन. पहली गेंद ओहो, अंपायर से अपील मांगते हुए एक माहौल होता हुआ. अंपायर और ये बल्लेबाज डगआउट में आते हुए पहला झटका मुंडेवाड़ी टीम के लिए एक सफलता. गमरे उनकी गेंद से पहला झटका, एक हल्की सी बल्ले से छूती हुई गेंद सीधा विकेटकीपर के दस्तानों में जाती हुई और बल्लेबाज डगआउट में आते हुए खाता भी नहीं खोला. शादाब ने नफीतुली गेंदबाजी यहां पर रोहित की. युवा सेना चषक 2021 वैभव जी मोरे, नीलेश म्हात्रे जी और अजय नाड़कर. युवा सेना 2021 के ऑर्गेनाइजर. एक शानदार यहां पर फील्ड में फिर से सजावट करते हुए बल्लेबाजी का भार संभालने गए राजा. एक बेहतरीन बल्लेबाज है राजा, लेकिन रोहित भी एक अच्छा गेंदबाज
इस पंचक्रोशी में बहुत ही विकेट उनके नाम पे है। गणेश स्पोर्ट्स की तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए बैट, एक शानदार बैट गणेश स्पोर्ट्स उनकी जानिब से। ये अगली गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज के फुल टॉस गेंद की है। और ये दूसरी गेंद पे छक्का लगाया। फुल टॉस गेंद थी। अगला गेंद ओहो उठाकर खेलना चाहते थे, पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए यहाँ बाउंड्री लाइन के, और ये 4 रन खूबसूरत चौका। लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया। थैंक यू डीजे। यहाँ पर शानदार छक्के के बाद एक चौवाल जरूर लगा। स्कोर जा पहुंचा 3 गेंदे 10 रन। यहाँ पर वापसी करते हुए बल्लेबाज राजा, लेफ्ट हैंड बल्लेबाज, गेंदबाज दिक्कत में आते हुए ओहो उठाना चाहते थे, लेकिन ये बिंदी गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी है। राजा ने एक छक्का और चौवा जरूर लगा। अगला गेंद फिर से एक बार 10-12 कदमों का रनअप, उठाकर खेलना चाहते थे, सीधा 6। संगान उम्र उरवतन देवलाव तुझे नावानी नवडुलती, दर्यान सागरान ग दर्यान सागरान, पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान। थैंक यू डीजे। यहाँ पर एक छक्का जरूर लगा। स्ट्रेट ड्राइव खेली हुई शॉट। स्कोर जा पहुंचा 16 रन। अगला गेंद और ये ओवर का खात्मा। ओवर के खात्मे के बाद स्कोर रुका हुआ 16 रन पे 1 विकेट। मुंडेवाड़ी काफी बेहतरीन बल्लेबाजी की अब तक राजा ने। 2 छक्के और 1 चौवे की बदौलत से स्कोर जा पहुंचा 16 रन। अभी भी 18 गेंदों में 50 रन का टारगेट है। बल्लेबाज नोटिस कीजिए, 18 गेंदें और 50 रन, एक हाई टारगेट मुंडेवाड़ी की। वैष्णवी कोलाड उनके कप्तान, मेरी आवाज आपके कानों में गूंजती रहेगी, प्लीज वैष्णवी कोलाड के कप्तान टॉस के लिए आ जाए। गोरेगांव के कप्तान आ चुके हैं। वैष्णवी कोलाड के कप्तान, उनको गुजारिश है। दूसरा ओवर भूषण मोरे प्लीज स्टेजवर यायचं जरा। कालवा की एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए विजय, गेंदबाजी का भार विजय। पावर प्ले थोड़ा सा खुलता हुआ। कोलार के कप्तान आ चुके हैं। राजा और रिजवान। विजय, गेंदबाजी का भार। रिजवान स्ट्राइक एंड पे, एक बार विजय। 10-12 कदमों का रन। पहली गेंद शायद 1 बाउंस, संपर्क का इशारा आता हुआ 1 बाउंस। एक अच्छी गेंद। 6 गेंदों में 1 गेंद तो जरूर ऐसी डालनी चाहिए गेंदबाजों ने। वैसे आज विजय ने गेंदबाजी की। पहली गेंद बाउंसर किया। दूसरा गेंद 10-12 कदमों का रन। फिर से एक बार अंपायर को पार करते हुए रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, लेकिन मिस हुए। और ये बिंदी गेंद जाती हुई, कोई रन नहीं, कोई विकेट नहीं। थमा हुआ स्कोर है 16।
खूबसूरत गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी, कालवा एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए विजय। अभी भी 2 लगातार बिंदी गेंद डालते हुए, तीसरा गेंद फिर से 10-12 कदमों का रन, विकेटों को पार करके उठाना चाहते थे, लेकिन यहाँ पर हाना हाना करते हुए एक लेगबाइज के रूप से शायद एक रन से स्कोर जा पहुंचा 17 रन। याद आती है 17 रन से एबी डिविलियर्स की, उनके जर्सी का नंबर 17 बहुत ही खतरा माना जाता है क्रिकेट के दुनिया में। एबी डिविलियर्स को 360 बल्लेबाजी करते हैं। वैसे आज लेफ्ट हैंड बल्लेबाज राजा, उनकी जैसी बल्लेबाजी आज करनी होगी, मैच को जिताना है तो। फिर से एक बार अगला गेंद अंपायर को पार करते हुए, और ये विकेट का पतन, दूसरा झटका मंडेवाड़ी की टीम के लिए। थँक यू डीजे। एक सर्वांना एक विनंती आहे, 26, 27, 28, 29 मार्चला 50,000च्या मॅचेस भाई दसवते यांनी ऑर्गनाइज केलेल्या आहेत। तर सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक तसेच स्पॉन्सर यांनी नोटीस करायचे आहे, 26, 27, 28, 29 मार्चला 50,000 रुपये। बहुतेक ह्याच ग्राउंडवर मॅचेस होतील त्या राष्ट्रवादी चषक होणार आहे तो 26, 27, 28, 29 मार्चला। अगला गेंद फिर से एक बार लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए, ओहो यहां पर और वाइड गेंद और एक 4 रन। थैंक यू डीजे। मुजीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, लेकिन हम पहली गेंद मुजीम खेलना चाहते थे लेकिन वाइड करार, खराब फील्डिंग और ये 4 रन लेग बाइज के रूप से स्कोर जा पहुंचा 22। फिर से एक बार विजय उठाना चाहते थे लेकिन यहाँ पर बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद सीधा विकेट कीपर के दस्ताना में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, थमा हुआ स्कोर है 22 रन। 2 विकेट के नुकसान पे काफी खचाखच भरता हुआ ये स्टेडियम, धीरे धीरे बढ़ता हुआ ये जमावड़ा इस युवा सेना चषक 2021 को देखने के लिए आज का फाइनल डे। आज फिर से एक बार, ओहो फिर से एक बार वही दिशा में खेलना चाहते थे लेकिन ओवर का खात्मा, ओवर के खात्मे के बाद स्कोर रुका हुआ 22 रन पे 2 विकेट। प्लीज डीजे। DJ Red House in the mix. थँक यू डीजे। क्रिकेटचे भगवे वादळ न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट क्लब तलेगाव आयोजित युवा सेना चषक 2021 श्री निलेशजी म्हात्रे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव, वैभव मोरे युवा सेना उपतालुका अधिकारी माणगाव, तसेच अजितजी नाडकर मुख्य संपादक 24 तास महाराष्ट्र फास्ट चॅनल यांच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे। त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद। प्रतीक गेंदबाजी एंड पे, प्रतीक फिर से एक बार, और ये अंपायर ने बाय फैलाते हुए 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 23 रन। दिशा से भटकते हुए गेंदबाज, लाइन और लेंथ से भटकते हुए गेंदबाज
स्कोर जा पहुंचा 23 रन। अभी भी बहुत से रन चाहिए मैच जीतने के लिए। फिर से एक बार 20-25 कदमों का रन अप खेलना चाहते थे, लेकिन यहाँ पर दिव्येश की उतनी खास फील्डिंग, 1 रन से संतुष्ट। 3 रन जरूर बचे अपने टीम के लिए दिव्येश। यहाँ पर दिक्कत होती हुई गेंदबाजी के लिए, क्यों ना, क्योंकि स्ट्राइक, नॉन स्ट्राइक और स्ट्राइक बल्लेबाज, राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन जब होता है तब गेंदबाज फील्डिंग में सजावट करने के लिए थोड़ी तकलीफ आती है। फिर से एक बार 10-12 कदमों का रन अप उठाना चाहते थे, ये लंबा हिट जाएगा शायद, और DJ Webhouse in the mix. थैंक यू डीजे। यहाँ पर एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेली हुई गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। स्कोर जा पहुंचा 30 रन। एक हार्ड हिटर मुजीम। अगला गेंद फिर से यहाँ पर शायद गेंद जाएगी वाइड गेंद, 1 रन से संतुष्ट। स्कोर जा पहुंचा 31 रन। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन, और ये वाइड, शायद लेग स्टंप के थोड़ी बाजू से जाती हुई गेंद, नजदीक गेंद थी, विकेटों के बाजू से जाती हुई गेंद। यहाँ पर मैं बोल रहा था कि लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन दिक्कत आते हुए गेंदबाजों को। फिर से एक बार, ओहो, फुल टॉस गेंद थी, छक्का मारने की गेंद थी, लेकिन यहाँ पर अंपायर ने नो करार देते हुए और 1 रन। यहां पर फ्री हिट चलता होगा, और एक लाजवाब गेंदबाजी, एक अच्छी गेंदबाज, दिशा से भटकते हुए गेंदबाज, एक अच्छा गेंद था बल्लेबाजी के लिए। नो गेंद, फ्री हिट चलता हुआ। देखते हैं फ्री हिट में कितने रन मिलते हैं। फ्री हिट का गिफ्ट है बल्लेबाज मुजीम के लिए, वो गिफ्ट खोलने के बाद कितने रन जोड़ पाते हैं। फिर से एक बार नो गेंद, यहां पर चलता हुआ, और स्कोर जा पहुंचा 35। स्टेप आउट, शायद स्टेप आउट का नो। अभी भी फ्री हिट चलता हुआ। इस फ्री हिट में 3 रन तो जरूर मिले, एक नो की और 2 बैट से निकाले हुए। टोटल कुल मिला के इस फ्री हिट का गिफ्ट खोला तो 3 रन। दस गेंदों में 31 रन चाहिए, मैच जीतना है तो 10 गेंदे 31 रन। अभी भी फ्री हिट चलता हुआ। अभी भी फ्री हिट चलता हुआ। इस ओवर में 2 फ्री हिट आए, पहले फ्री हिट का गिफ्ट खोला तो 3 रन। अभी देखते हैं फिर से मुजीम के लिए दोनों फ्री हिट। फिर से एक बार, और यह दिशा से फ्री हिट, 30 रन की जरूरत। ओहो, फिर से एक बार डीप एक्स्ट्रा कवर में जाती हुई गेंद, लेकिन 1 रन से संतुष्ट है। इस फ्री हिट में सिर्फ 1 रन मिला। स्कोर जा पहुंचा 37 रन। अभी भी 29 रनों की 29 रन अभी भी चाहिए, मैच जीतना है तो।
बढ़िया बल्लेबाजी करते हैं रिजवान और मुजीम। अभी भी 3 गेंद आना बाकी है। रिजवान ऑन द स्ट्राइक, उठाना चाहते थे लेकिन यहां पर कवर पॉइंट में जाती हुई गेंद रोहित के हाथ में। 1 रन से संतुष्ट, स्कोर जा पहुंचा 38 रन। 8 गेंदों में 28 रन चाहिए अभी भी मैच जीतना है तो। बल्लेबाज नोटिस कीजिए, 8 गेंदे 28 रन। और DJ Vaibhav in the mix. अभी भी 22 रन की जरूरत। थैंक यू डीजे। 6 गेंदे और प्लीज पानी लेके जाइए वॉलेंटियर्स प्लीज। 6 गेंदे और यहां पर बेहतरीन यहां पर स्ट्रोक लगाया लॉन्ग ऑन की दिशा में पैवेलियन के एंड की तरफ से। 6 गेंदे और 16। यहां पर 3 लंबे हिट जरूर लगाए, 2 फ्री हिट मिले। यहां पर अच्छा एफर्ट्स बल्लेबाज का, रिजवान और मुजीम का। यहां पर एक बल्लेबाज के लिए एक खास ऑफर है सुपर 6 राहुल स्पोर्ट्स की जानिब से। सुपर 6 का जो बैनर लगा हुआ है यूट्यूब के नीचे, उस पे जो गेंद लगेगी 500 रुपए का इनाम है। यूट्यूब के नीचे जो बैनर लगा हुआ है राहुल स्पोर्ट्स का सुपर 6, सीधी बॉल उस पे गिरेगी तो 500 रुपए का नकद इनाम राहुल स्पोर्ट्स की तरफ से आ जाएगा। यहां पर मुजीम ने मैच जिताया तो रोहिदास पवार की जानिब से 500 रुपए का नकद इनाम मुजीब के लिए। एक बेहतरीन मुकाबला, 16 रन की जरूरत, 6 गेंदे 16 रन, एक हाई मुकाबला। 50 रन तो मुंडेवाड़ी ने चेस अभी तक किए, अभी भी 16 रन की जरूरत। गेंदबाजी का भार संभालते हुए बॉलर्स नेम, बॉलर्स नेम योगेश, बॉलर्स नेम रुपेश, कल्पेश। कालवा की एंड की तरफ से खेलते हुए कल्पेश, गेंदबाजी का भार, आखिरी ओवर इस इनिंग का, इस मैच का। 6 गेंदे और 16 रन। देखते हैं 6 गेंदे 16 रन की जरूरत और कल्पेश राइट एम ओवर द विकेट। ओह, 5 गेंदे 16 रन। दिल की धड़कनें तेज होती हुई मुंडेवाड़ी की टीम की। 5 गेंदे 16 रन, 3 छक्के चाहिए मैच जीतना है तो। ओहो, उठाकर खेला लेकिन 1 रन
सिर्फ 1 रन, 4 गेंदे और 15 रन। कंपलसरी चेसिंग है, बल्लेबाज नोटिस कीजिए। 4 गेंदे और 15 रन। खूबसूरत गेंदबाजी कल्पेश की। कशमकश नजारा यहां पर मुजीब ने अभी तक मैच में जान ला दी है। मुजीब ने बेहतरीन बल्लेबाजी की। लेफ्ट हैंड बल्लेबाज है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज ऑन द स्ट्राइक। आज के टूर्नामेंट में ये फाइनल डे है। अगला गेंद और वाह, लाजवाब बल्लेबाज। एक डीप कवर में एक लंबा हिट लगाया मुजीब ने। क्या छक्का था, देखने लायक छक्का था। सीधा कैनाल के बाहर सबसे हाई छक्का। 120 मीटर। ये आखिरी दिन, अभी भी 3 गेंदे और 9 रन की जरूरत। 3 गेंदे और 9 रन। यहां पर मनोवैज्ञानिक दबाव में आते हुए गेंदबाज, क्योंकि मुजीम जैसा बल्लेबाज ऑन द स्ट्राइक आता हुआ। 3 गेंदे और 9, 3 गेंदे और देखते इस गेंद पे क्या होता है। फिर से एक बार, ओहो, 2 रन तो जरूर लेना चाहेंगे। 1 रन तो आसानी से, दूसरा रन लेना चाहेंगे हाना हाना करते हुए। लेकिन 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 उतनी ही चतुराई भरी, लेकिन 1 रन। 2 गेंदे मुजीब जैसा बल्लेबाज। अभी भी 2 गेंदे 8 रन। जान हथेली पे एक रिजवान भी अच्छी पारी खेली अपने साथी का साथ देने के लिए। अपना विकेट जरूर गंवाया। संदीप कौर में बेहतरीन बल्लेबाज निजामपुर की एरिया में। दो गेंदे 8 रन। ओहो, 2 रन तो जरूर चाहिए मैच जीतना है तो। रन आउट का खतरा मंडराता हुआ। ओहो, एक गेंद और 7 रन की जरूरत। यहां पर विकेट का पतन चलता हुआ। अभी भी कशमकश मुकाबला। 1 गेंदे और 7 रन, लेकिन कंपलसरी चेसिंग है। नए बल्लेबाज रोहिदास। कुछ अद्भुत घड़ेगा तो मैच में बने रहेंगे मुंडेवाड़ी टीम। कंपलसरी चेसिंग। एकच काढला। बेहतरीन मुकाबला देखने मिला आज फाइनल के डे में। एक गेंद और 7 रन। और ये गेंद भी, मुकाबला तो हार चुके मुंडेवाड़ी, लेकिन एक अच्छी फाइट की इस मुकाबले को। इस मुकाबले का मैन ऑफ द मैच के अवार्ड्स
योगेश के लिए जाएगा। एक अच्छी पारी के लिए, कप्तानी पारी के लिए योगेश ने। वैष्णवी कोलाड ने टॉस जीत के पहले क्या लिया? मानगांव सिलेक्टेड के प्लेयर यहां पर आते हुए, एक दिग्गज प्लेयर, एक बेहतरीन। माझे मोबाईल किती आहे इकडून? माझे मोबाईल आहेत बघ इकडे. दोन आहेत. दोन आहे. एक आयफोन आणि तो आहे बघ.